नमस्कार. आपण पाहत आहात जनजागृती लाईव्ह न्यूज. पोलीस दादा आणि पोलीस दीदी या कार्यक्रमाअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी पोलीस दादा व पोलीस दीदी या कार्यक्रमाअंतर्गत सातारी येथील श्री शिवाजी विद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळा सातारी व जिल्हा परिषद प्राथमिक मुलांची शाळा सातारी या शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थ्यांना सोशल मीडिया, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुकच्या माध्यमातून होणारे क्राईम गुन्हे तसेच सायबर गुन्हे यापासून कशाप्रकारे आपला बचाव करावा, तसेच विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर कशाप्रकारे करावा याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी उमरखेड पोलीस स्टेशनचे उपपोलीस निरीक्षक गणेश मुंडे साहेब, सातारी बीटचे बीट जमादार नरेंद्र पुंड साहेब यांनी सातारी बीटमधील सातारी, देवसरी, साकरा या गावातील शाळांना भेटी देऊन शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना सोशल मीडियामुळे घडणारे क्राईम, सायबर तसेच व्हॉट्सअप आणि व्यसनाधीन होणाऱ्या विद्यार्थ्यांना आपला बचाव कशाप्रकारे करावा, व्यसनांपासून कशाप्रकारे दूर राहावे याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजीराव माने, अध्यक्ष आपला जिन प्रेस हे होते. तर मार्गदर्शक म्हणून उमरखेड उपनिरीक्षक गणेश मुंडे साहेब, तसेच सातारी बीटचे बीट जमादार नरेंद्र पुंड, मंगेश सावळे मेटकर, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजीराव माने, संतोष माने, चंद्रकांत पवार, पत्रकार राजेश कदम हे होते. या कार्यक्रमासाठी श्री शिवाजी विद्यालय सातारी येथील प्राचार्य यश निकम, कुलदीप माने, संतोष माने, जगन्नाथ कदम, प्रदीप धबाले, सकाहरी नरवाडे, दादाराव देशमुख, निलेश नैतान, केदारनाथ वानखेडे, आनंद वानखेडे, ज्योती पिंपरखेडे, सारिका माहुरे, गौरव रावते, सुनील गव्हाणे, राहुल मुनेश्वर, गजानन पुंडे, रामदास आडाव, विजय पसलवाड, पांडुरंग चव्हाण, निवृत्ती थोरकर, रवी धबडगे, पांडुरंग ठाकरे, तसेच जिल्हा परिषद मुलींची शाळेची मुख्याध्यापिका आगाव मॅडम, तसेच जिल्हा परिषद मुलांचे मुख्याध्यापक गुटे सर व सर्व सहशिक्षक वृंद उपस्थित होता. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे देताना पोलीस उपनिरीक्षक गणेश मुंडे साहेब म्हणाले की सध्याच्या काळात मुलीचे पळून जाण्याचे प्रमाण जास्त वाढले असून त्याचे कारण म्हणजे सोशल मीडियाचा वाढलेला वापर असून सोशल मीडियाचा वापर विद्यार्थ्यांनी टाळावा, तसेच असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना यावेळी बोलताना केले. जनजागृती लाईव्ह न्यूजसाठी राजेश कदम, उमरखेड. आहे तलवारी चोरीचा. ह्या सर्व तलवारी मी बाबा आपल्या शेतामध्ये गाळून ठेवलेल्या आहे, शेतामध्ये गाळून ठेवलेल्या आहे. मग पोलीस ते वाचतात, पत्र दिलेलं ना, उत्तर दिलेलं वडिलाला. मग पोलीस वाचून काय करतात, दुसऱ्या दिवशी सर्व शेती त्याची गाळून टाकते, उकरून टाकते शेती. म्हणजे त्याला हळद लावायची असते वडिलाला, पण ते त्याच्याकडं नागराचं वकरायचं काही हे नसते. मग हो सर्व पोलीस त्याची शेती लावून टाकतात. मग नागरिकांना तलवारी काही मिळत नाही, त्याला पोलिसांना तलवारी मिळत नाही. मग थोडे पुन्हा त्याला पत्र देतात, पोलिसांना पत्र देतात की बाबा तुझे आरोप होता तलवारी चोरीचा, पण तू आपल्या शेतांनी जे दांबून ठेवल्या त्या तलवारी ते काही मिळाल्या नाही. मला म्हणून चांगलं वाटलं की तू चोर नाही आहे, मला चांगली खात्री झाली. मग त्या पत्राचं उत्तर पुन्हा देतो मुलगा की बाबा आपल्याला जी काही अडचण होती, तुमच्याकडे पैसे नव्हते, काही नव्हते, म्हणून त्या अडचणीचा सामना करण्यासाठी मी सांगितलं की तलवारी मी गाळून ठेवलेली आहे, शेतामध्ये गाळून ठेवलेली आहे. आता तुमचं सर्व शेत नांगरून भेटलेलं आहे, आता तुम्ही हळद करून टाका. मग तो काय करतात, फिरून टाकते हळद. मग त्याचं ते जे ज्याच्याकडे अडचण आलेली असते ते अडचण दूर होते. सर आता तुम्हाला माझा विषय सांगतो. आता तुम्ही विद्या ग्रहण करत असताना डीपमध्ये जाऊन शिकायचं, खोलात आपल्याला आलेल्या समस्या हे ते सर्व सरांना किंवा आपल्या मित्रमैत्रिणींना विचारायचं. असं नाही की आपण अज्ञानी राहायचं नाही. आलं का लक्षात?
आता मी ज्यावेळेस आयुक्तालयाला भरतीला गेलो होतो, नागपूर आयुक्तालयाला मी भरतीला गेलो होतो, जेल पोलीसची भरती होती सर. जेल पोलीसला गेलो तिथं माझं सगळं सिलेक्शन झालं, सर्व झालं. मग मुलाखतीला मला चेकचा केली विचारलं. चेक चॉक खडू असते ना, चॉकचं केली विचारलं, नाही चेकचं विचारलं. चेक. मग मी काय अरे म्हणलं इथं सोपंच आहे, CA चेक झालं म्हटलं. मी असं देऊन दिलं उत्तर त्यांना. पण माझ्या लक्षातच नाही आलं चेकचं बिलिंग काय आहे. CA चेक देऊन दिलं मी. मग नंतर मी फेल झालो. मला मग फेल झाल्यानंतर सर म्हटलं आता आपण तर सर्व याच्यानी परफेक्ट होतो, फेल कसं काय झालं. म्हणून मी काय केलं, माहितीचा अधिकार टाकला. माहितीचा अधिकार टाकल्यानंतर मला त्याच्यात मी लिहिलं की बाबा झालेली भरती सर्व चांगली झाली. ते त्यांना पाठवतात तिकडं, मग त्याच्याहून घाबरत काहीतरी मग ते चुकवण्यासाठी मग पैसे काहीतरी पाठवतात आणि स्थानिक पोलीस स्टेशनला येत नाही कोणी. म्हणून सगळ्यात आता महत्त्वाचं जर असेल, आयुष्याची तुमची जमापुंजी तुम्ही एका मिनिटामध्ये खतम करून टाकता. म्हणून अकाउंटमध्ये माझं तर म्हणणं आहे कमी, आता सध्या ऑनलाईन सध्या दुनिया आहे. माझं तर म्हणणं आहे 2 अकाउंट वापरणे आणि जे आपण ऑनलाईन अकाउंट वापरतो त्याच्यात कमीत कमी अमाऊंट ठेवणे. म्हणजे तुम्ही नेहमीच सांगणं माझा हा उद्देश राहील की बाबा आपल्या लहान मुलामध्ये तुम्ही एखादी जरी गेम डाउनलोड जरी केला तर समोरच्याला संपूर्ण तुमचा OTP जातो. त्यामुळं तुमचं एका झटक्यामध्ये तुमचं एका मिनिटात तुमचं अकाउंट खाली होऊ शकतो. एवढं लक्षात राहू द्या. जे बँकेशी कनेक्टेड राहील तुमचं, समजा जे तुम्हाला तुमचं अकाउंट ऑनलाईन वापरायचं आहे तर ते माझं तर सॅलरी अकाउंट न ठेवणे सगळ्यात महत्त्वाचं. तुमचा संपूर्ण डाटा हा आता तुम्हाला कोणतं बी वापरता तुमचे ऑनलाईन पेमेंट हेचं, तर आपलं दुसरं अकाउंट वापरल्याला माझं तर राहील की चांगलं राहील. चालते मोठे सगळ्यांना माझा एवढाच सल्ला राहील की सायबरचे एवढे क्राईम आहेत सध्या. आज 31ला तर किती जण त्या ह्याच्यामध्ये अडकलेले असतील भरपूर. आमच्या पोलीस विभागामधील बी भरपूर जण अडकलेले मी पाहिलेले आहेत. पण आम्हाला ते अडकल्यानंतर ते सांगायला लाजतात. बाबा आम्ही काय म्हणून सांगू तुम्हाला. समजा आम्हीच संरक्षण करते आहेत, आम्ही जर एखाद्या वेळेस अडकलो तर आम्ही कोण्या तोंडाने हे करणार. म्हणून ब्लॅकमेल करण्याचे सायबरमध्ये भरपूर